काय आहे? हे स्नोमॅन आहे. स्नोमॅन म्हणजे हळूहळू जातो. अरे स्नो नाही, स्नोमॅन. बर्फाचा मान. हे 2 बनवणार आहे. हे सवीच्या बर्थडेचं डेकोरेशन. अच्छा, क्रिएटिव्हली झालं. तिचा प्रत्येक बर्थडे हा क्रिएटिव्ह केलाय. 2 मोठे कार्डशीट आणून त्याच्यावर पेन्सिलने आखणी करून ही कात्रणं चालू आहेत. चांगली तयारी आहे. जोडी सेम दिसावी म्हणून तशी कात्रणं केलेली आहेत. म्हणजे क्रिएटिव्ह लेवलला थोडंसं काम चालू झालेलं आहे. स्केच पेनने ना खूप वेळ लागणार म्हणून मी आता ह्यानेच करते. इकडे भिंतीला चिकटवण्याची कामं चालू झालेली आहेत. आयता आहे ते, त्याच्यामुळे पटकन चिकटवायचं विकत आणून. त्याचबरोबर फुगे सुद्धा ब्लू कलरचे तिथे लावलेले आहेत. कसं आहे की ते आयतं मिळते म्हणून पटकन लावण्यात येतं. डिझाईन हे जवळजवळ तयार झालेलं आहे. म्हणजे चिकटवण्याची कामं पूर्ण झालेली आहेत. हे जे आहे स्नोमॅन तो पण काढून झालेला आहे आणि तो एक लावलेला आहे, एक लावायचा आहे. तर आज हा व्लॉग का करतो याचं कारण असं की आज आहे सैशाचा बर्थडे आणि सैशाच्या बर्थडे निमित्त तिची मम्मी तिच्यासाठी क्रिएटिव्ह डिझाईन करते. क्रिएटिव्ह एक वर्क करते. तिथे दाखवतोय आणि काय बनवते ती मगाचपासून. तिने बनवलेला आहे स्नोमॅन आणि केक पण आपण आज बघूया काय आहे. कारण आजची जी थीम आहे ती ब्ल्यू आहे. तर केक पण आपला कदाचित ब्ल्यू असेल. ब्ल्यू थीम नाहीये, मग फ्रोझन. आजची थीम आहे फ्रोझन. फ्रोझन म्हणजे डिझनी फ्रोझन. बघूया आपण सैशाचा बर्थडे, त्याची तयारी कशी होती आणि तिचा बर्थडे कसा होतोय. आणि अशा प्रकारे कमी पैशात क्रिएटिव्ह डेकोरेशन झालेलं आहे. डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. 2 स्नोमॅन लागलेत, झुरमळ्या लागल्यात, फुगे लागलेत, सगळं साफसफाई चालू आहे आता. आणि फुगे काही उरलेत ते खाली ठेवलेत कारण का फुगे फुटण्याची शक्यता असते. सैशा रेडी आहे कपडे घालून आणि तिचे मित्रमंडळी सुद्धा आलेले आहेत काही खेळायला. आता काम नव्हतं म्हणून बड्डे सुरू झाला नाही म्हणून ते खेळत बसले. फुगे उडवतायत, बोलतायत. त्यांची लहान मुलांचं काय असते, बडबड असते. ती बडबड चालू आहे, खेळणं चालू आहे, घरात सायकलिंग चालू आहे. हे बघा कशी मुलं खेळत आहेत. आणि त्यानंतर काही वेळातच सोसायटीतील सगळी लहान मुलं बड्डेला आली. आणि त्यानंतर सैशाचा बर्थडे सुरू झाला. हे बघा केक किती छान आहे. तिचा 6वा बर्थडे होता, म्हणजे 6 वर्ष कंप्लीट. फ्रोझनची जी थीम होती त्यानुसार तो केक होता. किती सुंदर तो केक पण बनवला गेलेला आहे. आणि मग त्यानंतर तिला कुंकू वगैरे लावलं आणि मग बर्थडे सुरू झाला. हॅपी बर्थडे डियर सैशा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. केक कटिंग झाली आणि त्यानंतर तिला केक भरवण्यात आला आणि तिच्या फ्रेंड्सने तिला गिफ्ट दिले. वाह, बघा गिफ्ट. थँक यू एव्हरीवन. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू.
थांबा थांबा. घ्या घ्या सगळ्यांना घ्या रे यार मुलांना घ्या घ्या घ्या. हॅपी बर्थडे कर. थँक्यू बोलते थँक्यू. येस येस थँक्यू. ते रिटर्न गिफ्ट दे. आणि थांब 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 प्लेट. आणि सैशाने पहिलं गिफ्ट काय रॅप केलंय हे चेक करायला सुरुवात केली. बरेचसे तिला चॉकलेट आले, पण एक दोन तिला पॅकिंग आलं. पण लहान मुलांचं असो किंवा मोठ्यांचं असो, आपल्याला पॅकिंग म्हणलं की काय बाबा हे बघायचं असतं. तर भरपूर चॉकलेट्स आणि त्या आईस्क्रीमचं एक किट मिळालं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवून ते आईस्क्रीम तयार करता येतं. आणि तिच्या मैत्रिणीने तिला एक चित्र काढून दिलं होतं, म्हणजे ते स्वतः क्रिएटिव्हली केलं होतं. म्हणजे किती छान आहे बघा ते. आणि हे सगळे गिफ्ट बघून झाल्यानंतर मग सैशाचं फोटो सेशन सुरू झालं. तिच्या मम्मीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, आम्हा सगळ्यांबरोबरच खूप वेळ त्यात गेला या फोटो सेशनमध्ये. आणि त्या प्रश्न पडला चॉकलेट्सचं काय करायचं. त्यानंतर आम्ही गेलो बोरिवली बिर्याणी सेंटरला, म्हणजे जे फेमस बोरिवली बिर्याणी आहे तिथे. स्पेशली बिर्याणीसाठीच आहे, बोरिवली बिर्याणी नावच आहे. तर नक्कीच तुम्हालाही जर स्पेशली काही खायचं असेल तर त्या सेंटरमध्ये नक्कीच जा तुम्ही. मग तिथे वेटिंग सुद्धा असतं, कारण हॉटेल चांगलं आहे म्हणून वेटिंग आहे. तिथे सैशा बघा अँड्रॉइड फोनवरून सेल्फी काढते. क्या बात आहे, वा. आत्तापासूनच लहान मुलांनाही सवय. त्यानंतर हॉटेलमध्ये आमचा नंबर लागला. मग आम्ही पनीर, रोट्या आणि मग बिर्याणी मागवली. तर हा होता आजचा बर्थडे स्पेशल क्रिएटिव्ह व्लॉग. तुम्हालाही काही क्रिएटिव्हली करायचं असेल तर आम्हाला नक्कीच संपर्क साधा. आणि नक्कीच हा चॅनल बघत राहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब तर नक्कीच करा. बाय.